नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा थंडी परतलेली आहे। निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर गेलेला आहे। ही थंडी परतल्यामुळे पेरणी केलेल्या गहू पिकाला फायदा होणार आहे। ग्रामीण भागामध्ये थंडीला सुरुवात झाल्यामुळे थंडी पळवण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत, उबदार कपडे वापरत आहेत। गेल्या सप्ताहामध्ये वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे थंडी गायब झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा थंडी परतलेली आहे। तर नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा थंडी परतलेली आहे। थंडीला सुरुवात झालेली आहे। पेरणी केलेल्या गव्हाला हे वातावरण पोषक असणार आहे। निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेलाय। राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीची हुडहुडी आता जाणवू लागलेली आहे। निफाडमध्ये पुन्हा एकदा हुडहुडी भरलेली आहे। नाशिककरांना पुन्हा एकदा थंडीचा आल्हाददायक अनुभव घेता येतोय। नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा थंडी परतलेली आहे। निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेलेला आहे। थंडी परतल्यामुळे गहू पिकाला मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या थंडीमुळे आता नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत, तसंच उबदार कपडे वापरत आहेत। तर नाशिकमध्ये आपण ही दृश्य पाहतोय। निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडी गायब होती, मात्र आता ती पुन्हा एकदा परतल्यामुळे पुन्हा एकदा इथल्या नागरिकांना थंडीचा अनुभव घेता येतोय।